अथर्व, इथे काय करू राहिला? कुठे कुठे शोधलं तुला? घरी चल बरं. चहा बिस्किट हवाय ना तुला? तू पण घरी चल. मस्तपैकी गरमागरम भजी करते आणि तुला कॉफी हवी आहे ना, कॉफी पण करते. चल लवकर, मला तुला बरंच काही सांगायचंय. अगं आज दुकानासाठी जागा बघितली, मस्त जागा आहे. आता लवकरच काम सुरू होईल. तुला आवडत नव्हतं ना मी घरात बसलेली, आता बाहेर गेली. पण काय करू ना, इथे आल्यापासून ना राहवतच नव्हतं. घरच्यांबरोबर थांबावं असं वाटत होतं, पण आता जाईल. चल. राधिका, मी शनाया आणि ईशाला हॉटेलमध्ये बोलताना ऐकलंय आणि शनाया म्हणत होती तिला कुणीतरी 3 लाख रुपये दिलेत. मग काय, कोण देणार तिला 3 लाख रुपये? सगळ्यात आधी माझ्या डोक्यात गुरुनाथचा विचार आला. खायचे काय बोलते तू पण? हे काऊन देतील पैसे? हे तर तिच्याशी बोलत सुद्धा नाही. गुरुनाथ या आधी जे काही वागलाय ना, त्यामुळे पहिल्यांदा त्याचाच विचार डोक्यात येतो. आणि म्हणूनच मी जेनीशी बोलले, तिला भेटले सुद्धा. आणि तिलाही असंच वाटतंय की शनाया आणि गुरुनाथचं एकतर पॅचअप झालंय किंवा कुठल्या तरी कारणामुळे गुरुनाथ तिला पैसे देतोय. हे बघ, मला कळतंय की स्वतःच्या नवऱ्याबद्दल पुन्हा असं काहीतरी ऐकताना तुला त्रास होतोय. हे बघ राधिका, आम्हाला तुझी काळजी वाटते आणि म्हणूनच खरं काय आहे हे कळावं एवढीच अपेक्षा आहे. बघ रेवती, नाही मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माझी काळजी वाटते, पण आता बघ ना, महाजनी काकांनी यांच्यावरती संशय घ्यायचा किती वेळा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला हेच खरे ठरले ना. हे बघ, मला मान्य आहे की गुरुनाथ बदललाय, पण महाजनी काकांना संशय आलाय, जेनीलाही आलाय आणि मलाही आलाय. तिघांना गैरसमज नाही होऊ शकत आणि रिस्क कशाला घ्यायची आहे? आणि मी काही असं नाही म्हणत आहे की तू ताबडतोब जाऊन गुरुनाथला जाब विचार, पण प्रश्न थोड्याफार पैशांचा नाही आहे, 3 लाख रुपयांचा आहे. बरोबर आहे तुझं म्हणणं. शेवटी हे त्यांच्या मेहनतीचे पैसे. तू म्हणतेस तर मी बँकेत जाऊन त्यांचं पासबुक भरून आणते. उद्याच बँकेचा, म्हणजे खरं काय खोटं काय ते सगळं क्लिअर होऊन जाईल ना. आणि आम्हाला जे वाटतंय ते खोटं असेल तर सगळ्यात जास्त आनंद तुलाच होणार आहे ना. आणि गुरुनाथ बदलला, पण शनायाचं काय? ती जर कुठल्या तरी कारणामुळे गुरुनाथला त्रास देत असेल तर? तिचं खरंच यांना त्रास देत असेल ना, तर सोडणार नाही मी शन्याला. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तुला आठवते काही कविता? हो. हा, माझी खूपच आवडती कविता आहे. हा, विंदा करंदीकरांनी काय अर्थ मांडलाय? घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. त्या भयाड तोंडीनं शनयानं तर या कवितेचा शब्दशः अर्थच घेतला नवा. उठवळणार आणि भुईला भार. अरे बैताड, आता काय संबंध त्याचा? कशाला विषय काढला तो? तर का तीन गुरुचे हात मी तोडून घेतले? अरे जाऊ दे, मी काय म्हणतो सुनबाई, आपण आपल्या गुरुला तिच्या तावडीतून बाहेर काढलं ना, झालं झालं गेलं, गंगेला मिळालं. गंगेला काऊन तिला चिखलात ढकला. अरे राम, जाऊ दे, तो बा गुरु आला. भिजलात का तुम्ही? हो असे कसे भिजलात? अरे पण तू कारने गेला होतास ना? हो बाबा, ते ATM साठी 2 मिनिटं उतरलो आणि जोरदार सर आली तर गच्च भिजलो. मग छत्री नाही का घेऊन जायची? अहो असते गाडीत, आता जस्ट पावसाळा सुरू झालाय तर राहून गेली. अरे ते डिक्कीत ठेवून घ्या ना कायमची एक. हो थांब थांब. अरे अरे अरे, हे सगळं घाण होईल, तिकडे बस. चिखल कसा लागला पायाला? अगं खड्ड्यात पावसा पाण्याचं जरा नीट चाल जरा. उगाच परत खड्ड्यात गिड्ड्यात पाय जायचा.
गुरु गरम गरम चहा करते घे बरं तुला बरं वाटेल आणि हे पा गिलच्यांची भाजी पण केली ती खाऊ घाल याला बरं वाटेल हं? जा, 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 जा. पाहिलंस अरे केवढं प्रेमानं सगळे करणारी बायको भेटली तुला. पण तुला काय त्याची किंमत नाही. सुनबाई याचे एवढे लाड करत जाऊ नकोस. बाबा तुम्ही असं बोलताय जसं काही मीच तिला सांगितलं डोकं पुसून द्यायला. म्हणायचंय नाही. ती बायको असली ना तुझी तरी आता फार मोठी उद्योजिका होणार आहे. यातली हलकी सलकी कामं तिला सांगत जाऊ नको. डोकं पूस हातपाय दाब कळलं का. अरे हो अरे असं कमाल केली सुनबाई ना. काय केलं? काय झालं काय. जोपर्यंत सया होत नाहीत ना तोपर्यंत इथून आम्ही हलणारच नाही. पिऊन या बाईला बाहेर काढा पहिले बाहेर काढा पहिले या बाईला. ए काय करून राहिला बे तू. ए, आता ती कुणाचं ऐकणार नाहीये. नाही तर काय कुणाची आरेला विकावून सहन करायची. यांचा खोटारडेपणा आणि कामचुकारपणा मला अजिबात आवडत नाही. हे म्हणून मी आणि दादानी पुढाकार घेतला आणि सगळ्यांची कामं मार्गी लावली. काय? काय तर काय तो कामचुकार म्हणून सांगतच होता आज या उद्या या आणि परवा या. दुसऱ्यांच्या वेळेला काही किंमत आहे की नाही. नाही, अगदी बरोबर. हा नाही मी नाही बाबा म्हणाले. बाबा मी तर ठरवलंच आहे कुणाचा खोटारडेपणा सहनच करायचं नाही. मग तो कोणीही असो. अगदी बरोबर. अरे हो नाही नाही खोटेपणा सहन नाहीच करायचा कुणाचाही. कशाला करायचा. राधिका तू करेक्ट केलंस हा. व्हेरी गुड. आय एम सो प्राऊड ऑफ यू. चांगला धडा शिकवलास. आलोच कपडे बदलून. आई चहा ठेवतेस ना. सनया हा सेक्शन डन. हा ना आधी ऑलमोस्ट कम्प्लीट झालंच आहे आता. सो वी आर डन अँड ऑल सेट फॉर टुमॉरो. हा दॅट वी आर यार मला इतकं भारी वाटतंय माहिती. यू नो व्हॉट मी ना आता दुपारी एक व्हिडिओ बघत होते. कोणत्या तरी XYZ ब्रँडचा आय डोंट रिमेंबर द नेम बट त्या ब्रँडचा ना फॅशन शो चालू होता माहिती पॅरिसमध्ये. गॉड मला इतकं भारी वाटलं. मला असं वाटत होतं कधीतरी आपल्या पण ब्रँडचा ना असाच काहीतरी फॅशन शो होईल पण पॅरिसमध्ये काय मजा येईल ना. ऍक्च्युली यार यू नो व्हॉट वी शुड क्रॉस आवर फिंगर्स. तुला माहितीये आता आपण ना फॅशन वर्ल्ड मध्ये काम करतो. सो आपण पण वेगवेगळे देश फिरले पाहिजे जगभर फिरलं पाहिजे. आय नो यार मी गॅरीला कधीच म्हणते बरं जग जाऊ दे. मी म्हटलं ऍटलीस्ट मलेशिया सिंगापूर कुठेतरी जवळ तरी नाही पण ऐकतच नाहीये तो. प्लस त्याचे आई बाबा आहेत घरी यार इतके दिवस झाले कसला नेतोय तुम्हाला कुठे ऍक्च्युली. आणि काही चान्स पण नाहीये आता. पण ते सगळं जाऊ दे. एकदा आपला बिझनेस सेट झाला ना की आपण दोघीच जाऊ शकतो ना. तू फक्त फायनान्सेसचं बघ गॅरी अंकल कडून.